महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. आणि आमचे सर्व सहकारी त्यांच्या साथीने आम्ही पूर्ण करणार आहोत. इतकी सगळी माहिती देऊन मी पुढची विनंती करतो राजेंद्र पाटील तर त्यांनी पुढची माहिती द्यावी आणि राजभवनात संबोधित करावे. या ठिकाणी आता आपण जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी घोषित करणार आहोत. मी माननीय अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांचे प्रतिनिधी राजूजी शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ही कार्यकारिणी जाहीर करा. माननीय राजूजी शिंदे. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उत्सव समिती साजरी झाली असे आमचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली ह्या वर्षीचे अध्यक्ष किशोर शितोळे यांना भारतीय जनता पार्टीची टर्म असल्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. परंतु अचानक आज मुंबईला त्यांना आता निघावा लागला महापौर आणि सर्व निवडे सोबत, त्यामुळं पत्रकार परिषदेला ते आता येऊ शकले नाही. त्याबद्दल आम्ही त्यांच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि ती पत्रकार परिषद अभिजित भाई आणि मला भाऊच्या आदेशाने घेण्याचं सांगितलं. कार्यकारिणी घोषित केली, आपल्याला दिली सुद्धा. फक्त आता रयतेचा राजा छत्रपती शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी स्वराज्य संकल्प शहाजीराजे स्मारक मानवजी राजे भोसले गडी करिवर ध्वजारोहण सकाळी 11:30 वाजता होईल विरोळ येथे. 15 तारखेला महापुरुषाच्या पूर्वेची स्वच्छता अभिवादन 11 ते 2 या दरम्यान होईल, क्रांती चौक ते N7. 16 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांना विविध वस्तीशहा अभिवादन आणि व्याख्यान. 17 फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम क्रांती चौक रात्री 7 ते 9 साडेनऊ. 18 फेब्रुवारी दीपोत्सव, शिवजन्मोत्सव सोहळा आणि पवाडा. इतिहासकालीन शस्त्र चालविण्याची प्रत्यक्ष दाखवण्यात येईल. क्रांती चौक वेळ संध्याकाळी 7 ते 11. फटाक्याची आतिषबाजी रात्री होईल. क्रांती चौक येथे रात्री 11 ते 11:55 या दरम्यान दीपोत्सव पण होईल. दीपोत्सव संध्याकाळी ना 7 वाजता. आतिषबाजी संध्याकाळी होईल आणि एक रात्री होईल 11:55 नंतर. 19 फेब्रुवारी रोजी रात्री क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहण आणि अभिवादन. वेळ सकाळी 9 वाजता. शिवगीत होतील. कविता वाचन वेळ दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन होईल. रात्री 9:45 ते 10 वाजेपर्यंत चालेल. शिवगीत, ध्वजारोहण वाजविणे व सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी 6 ते रात्री 11:55 पर्यंत. शिवगीत, महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने समारोप रात्री 11:55 होईल. हे सर्व कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी पुढील आमचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती या शहरात या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. ते आमचे ते पृथ्वीराज पवार, माझ्यावर आमचे माजी अध्यक्ष आणि धडाडीचे नेते राजूभाऊ शिंदे, अभिजित भैया देशमुख, आमचे मोतीलालजी जगताप साहेब, DN पाटील साहेब, आमचे आदरणीय सर्व नेते मंडळी आणि सर्वांना आपल्या सगळ्यांना नमस्कार. आपल्याला कल्पना असेलच शिवजयंती महोत्सव समिती आणि या ठिकाणी असलेला शिवरायांचा पुतळा हा उभारण्यामध्ये अत्यंत संघर्षाची जी धार आहे आणि त्या धारेला समर्थपणे फिरणारे पृथ्वीराज पवार यांनी 1975-76 साली या कार्याला सुरुवात केली. 1978 साली आणि भगिनी यांच्या या ठिकाणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत स्वागत करण्यात येत आहे. आजच्या पत्रकार परिषदेचे नियोजन
नवीन कार्यकारिणी जाहीर करणे आणि त्या अनुषंगाने शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम जे राबवले जाणार आहेत त्याबाबतची माहिती आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचे नियोजन केलेलं आहे. मी या ठिकाणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मान्य श्री किशोरदादा शितोळे हे काही महत्त्वाचे